माझे नाव समृद्धी काशीनाथ तेलंग. मी इयत्ता 9व्या वर्गामध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय सिटी ब्रांच बल्लापूर आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक चंद्रपूरला येतात. एखादा वाघ बेपत्ता झाला, त्याचा मृत्यू झाला तर देशातील कानाकोपऱ्यातून चिंतेचा सूर उमटतो. जगासाठी हवेहवेसे असलेले हे वाघ चंद्रपूर जिल्ह्यासाठी आता नकोसे झाले आहेत. येथे वन्यजीव मानव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मानव वन्यजीव संघर्ष तीव्र. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 900 गाव ही जंगलव्याप्त म्हणजे जंगलालगत आहेत. त्यामुळे वर्षभर या भागात पाळीव जनावर आणि माणसांवर वन्य प्राण्यांचे हल्ले होत असतात. त्यामुळे भाग कायम वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली असतो. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. मागील 6 वर्षात राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात 426हून अधिक ग्रामस्थांचा बळी गेला. सुमारे 2500हून अधिक जखमी झाले आहेत. हा गेल्या 10 वर्षातला उच्चांक आहे. याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. उन्हाळ्यात तर संघर्ष अगदी शिगेला पोहोचतो. उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटल्यानं जंगली जनावरं गावाकडे वळतात आणि नकळत हल्ले होतात. वाघ, वन्यजीव आणि मानव यांचे अस्तित्व महत्त्वाचे असून त्यांच्यात सहजीवन साधता येईल काय यावर चिंतन झाले पाहिजे. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणूनच मी चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील लोकांचा वाघासारख्या वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी स्मार्ट डिव्हाइसेस बनविले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यापासून लोकांचे जीवन वाचवण्यासाठी शासनाकडून कोणतीही उपाययोजना झालेली दिसत नाही. हे चिंता मला सतावत होती आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर माझा प्रोजेक्ट लोकांचे जीवन वाचवण्यासाठी सादर करीत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव स्मार्ट प्रोटेक्टर फ्रॉम टायगर अँड वाईल्ड ॲनिमल्स आहे. जंगलव्याप्त परिसरातील लोकांना काम करताना, संडासला जाताना, बाहेर गावाला जाताना, शेतात काम करताना स्मार्ट प्रोटेक्टर अंगात घालून जायचे आहे. स्मार्ट प्रोटेक्टर एखाद्या वेळी वाघ मागच्या बाजूने येत असल्यास जोराने जमावाचा ओरडण्याचा आवाज करून गावकऱ्याला सूचित करतो. तसेच वाघ आवाजाने घाबरून पळून जातो. त्यामुळे गावकरी सतर्क होऊन वाघापासून संरक्षण करू शकतो. जेव्हा गावकरी स्मार्ट प्रोटेक्टर अंगात घालतो त्यावेळी समोरून आणि मागूनही बघितले तरीही वाघाला असे वाटेल की माणूस आपल्याकडे बघत आहे. त्यामुळे वाघ हल्ला करण्याची शक्यता फार कमी असेल, कारण वाघ मागच्या बाजूने लपून हल्ला करतो. स्मार्ट प्रोटेक्टर वाघ 50 मीटर दूर असतो तेव्हा ओळखतो आणि जोराने जमावाचा ओरडण्याचा आवाज करतो. तसेच हाय फ्रिक्वेन्सीचे लाईट सुरू करतो. त्याचप्रमाणे गावकऱ्याच्या बॉडीला वाघाने जर हल्ला केल्यास कोणती जखम होणार नाही अशा पद्धतीने हे बनविले आहे. तसेच स्मार्ट अम्ब्रेला मी तयार केलेली आहे. हे एक छोटे उपकरण आहे. हे उपकरण हाताळायला सोपे आहे. जंगलव्याप्त परिसरातील लोकांनी घरून बाहेर जाताना सतत स्मार्ट अम्ब्रेलासुद्धा वाघ किंवा पाळीव प्राणी 50 मीटर दूर असतो तेव्हाच ओळखतो आणि जोराने जमावाचा ओरडण्याचा आवाज करतो. लाईट सुरू करतो. त्यामुळे वाघ किंवा पाळीव प्राणी घाबरतात आणि पळून जातात. सर, मी या पद्धतीने स्मार्ट प्रोटेक्टर आणि स्मार्ट अम्ब्रेला जंगलव्याप्त परिसरातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी बनवलेले आहेत. मला खात्री आहे जर शासनाने मला परवानगी दिल्यास मी ही दोन्ही उपकरण चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलव्याप्त परिसरातील लोकांना पुरवण्यासाठी तयार करेल. सर, हे दोन्ही उपकरण अगदी कमी पैशामध्ये आपण तयार करू शकतो. तसेच कोणतीही गावकरी त्याला माहिती दिल्यास घरच्या घरी काही साहित्य बोलावून तयार करू शकतो. त्यामुळे भारत देशातील जंगलव्याप्त परिसरातील लोकांना शासनाने माझे हे उपकरण स्मार्ट प्रोटेक्टर तसेच स्मार्ट अम्ब्रेला तयार करून पुरवावे अशी शासनाला विनंती करते. धन्यवाद.